आज नाश्त्यासाठी मस्त अशी ब्रेड आणि अंड्यापासून छान रेसिपी बनवली. बनवायला एकदम सोपी आहे, खायला तितकीच मस्त लागते. आणि नेहमी आपण भाजी चपाती किंवा इतर काही करतो, एखाद्या वेळेला ब्रेड खायला हरकत नाही. तर मस्त अशी ब्रेड आणि अंड्यापासून मस्त रेसिपी बनवली. बघू शकता तुम्ही, चीज घालून भाज्या वेगवेगळ्या घालू शकता तुम्ही इथे. जे मुलं भाज्या खात नाहीत अशा भाज्याही घालू शकता. तर नमस्कार, गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण ब्रेडपासून छान असे अंड्याने ब्रेडपासून टोस्ट बनवतो आहे. छान मस्त होते, अगदी झटपट होते. तर कशी करायची ते पटकन बघूया. तर इथे काय केलं आहे मी, आधी अंड्याचं बॅटर बनवून घेतलं आहे. तर एक किंवा दोन तुम्हाला जसे पाहिजेत तसे घ्या. तर अंडं फोडून घ्यायचं वाटीमध्ये आणि त्यामध्ये मिरची किंवा तुम्ही लाल तिखट वापरत असाल तर लाल तिखट, मी इथे मिरचीच वापरले. अगदी 2 मिरच्या मी बारीक अशा चिरून घेतलेले आहेत. थोडंसं मीठ घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ पूर्ण मिक्स होईपर्यंत याला फेटून घ्यायचं. अंडं नेहमी जास्त फेटावं म्हणजे एकदम फ्लपी होतं आणि शिवाय मीठ आपण जे घालतो ते एक सगळीकडे लागून जातं. अशा पद्धतीने हे फेटल्यामुळे हे बघू शकता, छान असं फेटून घ्यायचं हे अंडं. आणि आता आपण पुढे काय करायचं ते बघूया. तर गॅसवर मी पॅन ठेवला आहे, जो माझा डोशाचा पॅन आहे तोच मी वापरला आहे. तर तेल घालायचं, अगदी चमचाभर तेल घालायचं. तेल इथे बटरही तुम्ही वापरू शकता, तूपही वापरू शकता, पण अंडं आपण वापरणार आहे त्यामुळे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. तुपाचाही वापर करू शकता, बटरही वापरू शकता. मी थोडंसं तेलही वापरलं आहे आणि बटरही वापरलं आहे. तुम्ही पूर्णपणे बटरमध्ये करू शकता, पण कसं बटर एकदम तव्यावर टाकलं की जळतं, म्हणून थोडंसं बटरबरोबर नेहमी तेल थोडंसं वापरावं, म्हणजे बटर जास्त जळत नाही. तर अशा पद्धतीने हे सगळं करून घेतलं मी. बटर आणि थोडंसं तेल तव्याला पूर्णपणे असं हे पसरवून घ्यायचं आणि याच्यावर जे आपण अंडं फेटलं होतं ते ओतून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने असं ओतून घ्यायचं, पूर्ण सगळ्या तव्यावर लागलं पाहिजे. आता ते गाड्यावर जे देतात अंडं आणि ब्रेड असं लावून देतात ना, त्यांच्याकडे मोठे तवे असतात असे चौकोनी, तर त्याच्यावर करतात. तर आपण घरच्या घरी असं करायचं. मोठा जेवढा होईल एवढा मोठा तवा घ्यायचा. डोशाचा तवा भरपूर मोठा असतो. अशा पद्धतीने घेतलं, त्याच्यावर ओतून घेतलं मी. आणि आता याच्यावर काय करायचं, अंडं जास्त ज्या ठिकाणी राहिलं असेल ते पसरवून घ्यायचं आणि याच्यावर ब्रेड ठेवून घ्यायचे. 1-2 ब्रेड होतात. तुम्ही ब्रेडच्या एकाच बाजूला लावणार असाल तर मग 4 ब्रेड करा, किंवा मग तुम्ही टोस्ट करणार असाल किंवा असं सँडविच करणार असाल तर 2 ब्रेड ठेवायचे. आता मी 2 ब्रेड ठेवून घेतले. आता ह्या ब्रेडवर थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही तेलही वापरू शकता, पण बटर छान लागतं, मुलंही आवडीने खातात. तर अशा पद्धतीने हे ब्रेडला थोडंसं दोन्ही बाजूनी ब्रेडवर बटर लावून घेतलं. आणि आता थोडंसं खालून अंडं शेकलं पाहिजे तोपर्यंत आपण वाट बघायची. अगदी 1-2-3 मिनिट झाले की अंडं खालून भाजतं. आणि आता हे उलटवून घ्यायचं आहे. हे बघा, हे बघा, मस्त झालं की नाही, अंडं छान भाजून निघाले, अगदी खरपूस भाजून निघाले. आता याला दोन्ही बाजूनी परत उलटी पलटी करायचं नाही, अशाच पद्धतीने हे ठेवायचं. आजूबाजूनी जे जास्त अंड्याचं हे गेलेलं असते त्याला थोडंसं मिक्स करून वरती घ्यायचं. अशा पद्धतीने हे बघा, बघू शकता. आणि आता मात्र गॅस एकदम मंद ठेवायचा, कारण आपल्याला बाकीचं वरून कांदा, टॅमॅटो, चीज सगळं घालायचं आहे. त्यामुळे तोपर्यंत ब्रेड कधी माझ्याकडून हे जळला जातो, तुमच्याकडून असं होण्याची शक्यता आहे. तर काय करायचं, एकतर गॅस बंद करायचा किंवा मग एकदम मंद ठेवायचा. तुमचा जर गॅस बारीक असेल तर मग एकदम मंद ठेवा. आता याच्यावर कच्चा कांदा जो रिंग केलेत मी कांद्याचे अशा पद्धतीने हे करायचं. आता याच्यावर तुम्ही कोबी घालू शकता किंवा इतर भाज्या, पालक आहे, मुलं खात नाही तर मेथी आहे, बटाटा घालू शकता तुम्ही याच्यावर. मी फक्त कांदा आणि टोमॅटोच्या चकत्या घातलेल्या आहेत. अशा पद्धतीने थोडंसं याच्यावर मीठ भुरभुरायचं, अगदी लाल तिखट मसाला जो असेल तुमच्याकडे, तुम्ही पावभाजी मसालाही थोडासा याच्यावर भुरभुरू शकता. खूप छान चव येते. आपण असं करायला घेतलं की कसं थोडंसं वेगवेगळं काहीतरी मिक्स करत राहायचं, म्हणजे मुलांच्याही पोटात जातं. आता याच्यावर थोडीशी मी कोथिंबीर घातली आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही भाज्याही घालू शकता. कच्च्या भाज्या ज्या
पालक आहे, मेथी आहे, शेपू खात असतील तर शेपू घालू शकता. अशा पद्धतीने थोडंसं मीठ घालायचं. कुठल्याही भाज्या अशा प्रकारे घातल्या तर मुलांच्या पोटात जातात. बटाटे उकडवून त्याची सालं काढून छान असं करून घेऊ शकता तुम्ही त्याच्यावर. पोटभरीचं होतं. शाळेत द्यायच्या वेळेला तुम्ही सकाळी अशा प्रकारे. मग शाळेत देणार असाल तर मात्र तुम्ही त्याच्यात टॅमॅटो घालू नका, कारण टॅमॅटोला थोडंसं पाणी सुटतं. फक्त अंडं आणि तुम्ही बटाटा, चीज घालून अशा प्रकारे सँडविच करून देऊ शकता. कांदा जर मुलं खात असतील तर कांदा वापरू शकता. फक्त तुम्ही डब्याला देणार असाल तर टॅमॅटो घालू नका, कारण टॅमॅटोला थोडंसं लवकर पाणी सुटतं आणि मग ते सँडविच आहे ते थोडंसं ओलसर होईल, मुलं खाणार नाहीत. भरपूर चीज घालायचं मुलांसाठी करणार असाल तर. याच्यावर पनीरही घालू शकता बरं का तुम्ही. जे घरात तुम्ही बनवलेलं असेल पनीर, अगदी 2-3 वाट्या दूध घ्यायचं, थोडंसं लिंबू पिळायचं, ते दूध फाटलं की पूर्ण पाणी निथळून घ्यायचं की तुमचं ते पनीर तयार होतं. अशा प्रकारे पनीरही घालू शकता. विकतचं काही आणायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत असते. आता मी इथे गॅस थोडासा कमी केला होता, त्याच्यानंतर थोडासा बंद केला थोडा वेळ, कारण बाकीचं सगळं घालूसपर्यंत थोडासा वेळ लागतो. आणि आता परत गॅस चालू केला. आता बघू शकता तुम्ही, मस्त असं कालून ब्रेडही छान भाजला आहे. किंवा तुमच्याकडे टोस्टर असेल तर त्याच्यातही करू शकता. माझ्याकडे आहे, पण मी असं तव्यावरच तुम्हाला दाखवण्यासाठी अशा प्रकारे केलं आहे. दोन्ही प्रकारे करू शकता तुम्ही. असं छान दोन्ही बाजूनी दाबून मस्त असा हा टोस्ट तयार होतो. आता तुम्हाला अंडं खायचं नसेल तर त्यावेळेला काय करायचं, तर बेसनचं पातळ असं बेसन करून घ्यायचं. त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं मीठ घालायचं बेसनमध्ये आणि थोडंसं किंचित सोडा घालायचा आणि एकदम पातळ बॅटर करून तव्यावर असं करून घ्यायचं आणि मग त्याच्यावर ब्रेड ठेवले तरीही खूप छान असं मस्त टोस्ट तयार होतो. हे बघा, अशा प्रकारे करून घेतलं मी. आता याचे 2 किंवा 4 असे भाग करा तुम्ही, कट करून छान. आतून चीज घातलेलं असतं, मुलांना फार आवडतं अशा प्रकारे केल्यामुळे आणि मोठ्यांनाही आवडतं. तर अशा प्रकारे करून घ्यायचं. मस्त असा टोस्ट, अंडा ब्रेड टोस्ट आपला तयार झाला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर मात्र क्लिक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मस्त अशी रेसिपी होते, बघू शकता तुम्ही. खायला गरम गरम मस्त सकाळच्या नाश्त्याच्या वेळेला खूप छान असे ह्याचे दिसते.